छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नाविरोधात ठाकरेंची शिवसेना सध्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। थोड्याच वेळात ठाकरेंची शिवसेना जलकुंभाजवळ आंदोलन करेल। आज दिंडी काढून भजन आंदोलन केलं जाईल। अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन केलं जाईल। 2 आठवड्यांपासून खरं तर हे आंदोलन सुरू आहे। लबाडांनो पाणी द्या असं म्हणत हे आंदोलन खरं तर सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण खरं तर बघू शकतोय गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना पाणी प्रश्नाबाबत आक्रमक झालेली आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन कधी नेमकी सुरुवात होईल या आंदोलनाला आणि काय मागणी त्यांच्याकडून खरं तर प्रामुख्याने केली जाते? आता या ठिकाणी दिंडी सुरू झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहराला जे आहे तर 8 ते 10 दिवसाआड पाणी येतोय। खरं तर पाणीची परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा पद्धतीने आता ही दिंडी काढण्यात आलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून। आणि या ठिकाणी महिला ज्या आहेत आता टाळ मृदुंग घेऊन या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। फुगडी खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एक प्रकारे पाण्यासाठी हा आंदोलन सुरू आहे। ही जी त्याची यात्रा आहे ती आता या ठिकाणी जलकुंभाजवळ येऊन थांबलेली आहे। जलकुंभाजवळ याच ठिकाणी आता एक पेंडॉल देखील टाकण्यात आलेला आहे आणि याच पेंडॉलमध्ये बसून भजन देखील केले जाणार आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी वारकरी देखील मोठ्या प्रमाणात आलेले आहे आणि हे वारकरी या पाण्याच्या टाकीच्या खाली या ठिकाणी अशा पद्धतीने आपला टाळ मृदुंग घेऊन बसलेले आहे आणि या ठिकाणी हे भजन करणार आहे आणि या भजनच्या माध्यमातून या पाणी आहे त्याचा तो निषेध करणार आहे। याची प्रमुख मागणी जर आपण पाहिली तर प्रमुख मागणी अशी आहे की संभाजीनगर शहरातील प्रत्येक भागांमध्ये रोज पाणी पुरवठा केला गेला पाहिजे आणि ज्या ठिकाणी पाणी पुरवठासाठी नळ उपलब्ध नाही आहे त्या भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा हा नियमितपणे केला गेला पाहिजे। या सर्व आंदोलनाचा हा प्रमुख मागणी आहे आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने या ठिकाणी आता हे आंदोलन सुरू झालेले आहे। ही जी दिंडी जी आहे तर ही जलकुंभाच्या खाली आलेली आहे आणि आता या ठिकाणी भजनाला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने आता हा निषेध व्यक्त केला जातो। नक्कीच सचिन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।